गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सरचे स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत MIDC भरती 2024 विविध पदाकरिता ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या सर्व पदाचा आपण डिटेलमध्ये अभ्यासक्रम पाहणार आहोत, कारण ही एक्झाम येणाऱ्या कालावधीमध्ये लवकरच होण्याची शक्यता आहे. त्याकरिता आपल्याला जो आपण डिटेलमध्ये अभ्यासक्रम पाहणार आहोत त्याकरिता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. व्हिडिओला लाईक करायचा आहे. तसेच जर आपण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे. त्या अगोदर अकॅडमीमध्ये ज्या बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत त्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया. यामध्ये FDA फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच तांत्रिक विषयासहित लॉन्च करण्यात आलेली आहे. यामध्ये तुम्हाला आतापर्यंत जे क्लास झालेले आहेत ते बघायला मिळणार आहेत. रेकॉर्डिंग व्हिडिओ प्लस व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे. टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये असणार आहे. 999 ऐवजी फक्त 555 रुपयामध्ये तुम्हाला बॅच जॉईन करता येणार आहे. ई बुक नोट्स टेस्ट सिरीज यामध्ये तुम्हाला फ्री मध्ये उपलब्ध असतील. तसे विविध बॅचेस आहेत. यामध्ये अंगणवाडी परिवीक्षक, सरळ सेवा असेल अंतर्गत, स्वच्छता निरीक्षक आहे, पशुसंवर्धन, वनसेवक, वनरक्षक, मनपा बॅच आहे, टेट, महिला बाल विकास, समाज कल्याण या सर्व बॅचेस वरती नवीन वर्षानिमित्त 50% ऑफर देण्यात आलेली आहे. यापैकी कोणतीही तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर याकरिता आपल्या अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे 8010 45 77 60 या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे, किंवा डब्ल्यू अकॅडमी या नावाचं प्ले स्टोअरला जाऊन ऍप पण तुम्ही डाउनलोड करू शकता. आपला जास्त वेळ न घेता जे मेन व्हिडिओ आहे आपला अभ्यासक्रमासंदर्भात त्याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये निवडीची पद्धत एक वेळेस बघा. या सर्व पदाकरिता फक्त मराठी माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपामध्ये घेतली जाणार आहे. परीक्षा राज्यातील जिल्ह्याच्या मुख्यालय म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये परीक्षा असणार आहे. संगणक आधारित परीक्षेद्वारे कम्प्युटर बेस्ड CBT ऑनलाईन एक्झाम. यामध्ये उमेदवारांना गुणवत्ता यादीत अंतर्भाव म्हणजे समावेश होण्याकरिता 45% गुण प्राप्त करणे गरजेचं आहे. ऑनलाईन परीक्षेमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात असेल. प्रत्येक प्रश्नास 200 गुण म्हणजे 100 प्रश्न 200 गुण तुम्हाला परीक्षेकरिता असणार आहेत. ज्या पदाकरिता शारीरिक आणि व्यावसायिक चाचणी आवश्यक नाही अशा पदाकरिता उमेदवारांची निवड करताना संगणक आधारित घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयाकरिता प्रत्येकी 50 गुण ठेवून एकूण 200 गुणांची ही परीक्षा होणार आहे. जो परीक्षेचा कालावधी आहे तो 2 तास म्हणजे 120 मिनिटाचा अवधी आपल्याला मिळणार आहे. ओके. आणि निगेटिव्ह सिस्टीम वगैरे कोणतीही असणार नाही, त्यामुळे तुम्हाला 100 प्रश्न सॉल्व्ह करता येणार आहे. 100 पैकी 100 सॉल्व्ह करायचे. यामध्ये आपण क्रमशः बघूया. पहिलं पद आहे गृहपाल पुरुष आणि गृहपाल स्त्री. ज्या दोन्ही पदात समावेश आहे. महिलांकरिता 93 आणि पुरुषांकरिता 63 पदाची जाहिरात आहे. याकरिता मराठी 50, इंग्रजी 50 प्रश्न आहेत, सामान्य ज्ञान 50 आणि बौद्धिक चाचणी 50 असे 100 प्रश्न 200 गुणांकरिता असणार आहेत. त्यानंतर संशोधन सहाय्यक सेम आहे. उपलेखापाल, मुख्य लिपिक, आदिवासी विकास निरीक्षक या पदाचा पण सेम सिलेबस दिलेला आहे. त्यानंतर जे खालचे आहेत वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक यामध्ये पण 4 विषय तुम्हाला 50-50 गुणांकरिता आहेत. 120 मिनिटाचा कालावधी आहे परीक्षेचा. त्यानंतर जे सेम वरिष्ठ लिपिक आहे, कनिष्ठ शिक्षण अधिकारी, अधीक्षक पुरुष, अधीक्षक स्त्री याचा पण सिलेबस सेम आहे. 50 मराठी, 50 इंग्लिश, 50 GK आणि 50 मॅथ रिझनिंग. त्यानंतर वेगळा काय दिलेला आहे बघा. यामध्ये लघु टंकलेखक, उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्न श्रेणी लघुलेखक यांचा जो पेपर आहे 25 प्रश्न मराठी आहेत, 25 इंग्लिश, 25 GK आणि 25 रिझनिंग अशा स्वरूपामध्ये परीक्षा होणार आहे. तुमची 100 प्रश्न असतील आणि 60 मिनिटाचा अवधी तुम्हाला असणार आहे एका तासाचा तिन्ही पदाकरिता. त्यानंतर शेवटचे जे दिलेले आहेत पद यामध्ये प्रयोगशाळा सहाय्यक आणि कॅमेरामॅन ऑन प्रोजेक्टर ऑपरेटर या दोन्ही पदाकरिता फक्त 4 आहेत. सेम 50 मराठी आहे, 50 इंग्लिश, 50 सामान्य ज्ञान GK आणि 50 सामान्य विज्ञान. यामध्ये फक्त तुम्हाला गणित किंवा बुद्धिमत्ता नसणार आहे. प्रयोगशाळा सहाय्यकला सामान्य विज्ञान 50-50 प्रश्न असणार आहेत दोन्ही पदाकरिता. ओके. 100 प्रश्न 200 गुण 120 मिनिटं 2 तासात तुम्हाला खालच्या 2 पदाकरिता अवधी असणार आहे. यामध्ये फक्त लघु टंकलेखक, उच्च श्रेणी आणि निम्न श्रेणी यांचा 1 तासाचा अवधी आहे परीक्षा कालावधी, आणि बाकी 2 तास आहे. आणि सिलेबस पण इथपर्यंत सेम आहे, 12 पदापर्यंत सेम आहे. आणि खालची जी 2 पद आहेत याचा गणित आणि बुद्धिमत्ता ऐवजी तुम्हाला फक्त बेसिक 5वी ते 10वी पर्यंत जे आपण सामान्य विज्ञान शिकलो आहोत त्यावरती 50 प्रश्न असणार आहेत. ओके.
आपल्याला संपूर्ण सिलेबस पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेला आहे, कोणकोणतं विषय आहेत. तसेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल टॉपिक लिस्ट पण आपण सांगणार आहोत. त्यानंतर बॅचमध्ये अकॅडमीमध्ये ज्या बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे, ज्या पदाची नवीन जाहिरात येणार आहे, यामध्ये पशुसंवर्धन आयुक्तालय पुणे भरती 2025 नवीन वर्षामध्ये ही बॅच तांत्रिक विषयासहित लॉन्च करण्यात आलेली आहे. 2500 रुपयामध्ये तुम्हाला 6 महिन्याची व्हॅलिडिटी. यामध्ये पहिल्या 50 विद्यार्थ्यांना ऍडमिशन ओपन आहे. पहिल्या प्रयत्नामध्ये तुम्हाला यश कसं मिळवायचं त्याकरिता तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं जाणार आहे. बेसिक पासून तयारी करून घेतली जाणार आहे. आपली प्रत्येक विषयाचे लेक्चर ऑनलाईन स्वरूपामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असतील. टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये तुम्हाला देण्यात येणार आहेत आणि लेक्चर जे आहे तुम्हाला अनलिमिटेड वेळा पाहण्याची सुविधा पण अकॅडमीने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि सर्वात एक आनंदाची बातमी म्हणजे वनसेवक आणि वनरक्षक या पदाच्या करिता जे विद्यार्थी तयारी करतायत, 3000 पदाची वनरक्षक आणि 12000 पदाची वनरक्षक वनसेवक या पदाची जाहिरात येणार आहे. याकरिता ऑनलाईन बॅच स्टार्ट झालेली आहे. सर्व विषय यामध्ये मराठी, गणित, बुद्धिमत्ता, जीके किंवा त्याला जीएस म्हणतो आपण, किंवा इंग्रजी या सर्व विषयासहित ही बॅच असेल. टीसीएस किंवा आयबीपीएस पॅटर्न नुसार हे सर्व विषय तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत. जो कालावधी आहे 1 वर्षाचा 2000 रुपयामध्ये तुम्हाला बॅच परचेस करता येणार आहे. बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे 8010 45 77 60 या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. संपूर्ण माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असेल. ओके, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे. तसेच जर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे. ओके, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. थँक्यू. तोपर्यंत